नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण पुन्हा एकदा आलेलो अपडेट व्हिडिओ शूट करण्यासाठी परेल वर्कशॉपचे अपडेट व्हिडिओ शूट करणार आहे. आणि मित्रांनो, अजून एक अपडेट अशी आहे की आपल्याला अरुण दत्त यांचं वर्कशॉप समजलेलं आहे कुठे, तिथलीसुद्धा अपडेट देणार आहे. आणि एका मंडळाची ट्रॉलीसुद्धा आलेली आहे, तीसुद्धा व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला आम्ही. आणि गणसंकुलचीसुद्धा अपडेट व्हिडिओ ह्याच व्हिडिओमध्ये भेटेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनललासुद्धा आपल्याला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. चला. तर मित्रांनो, आता आपण परेल वर्कशॉपच्या बाजूला जी गल्ली लागते त्या गल्लीत आलेलो आहे. मित्रांनो, ही ती गल्ली आहे, इथे आलेलो आहे आपण. आता इथून आपले दोन मित्र पुढे गेलेले आहेत. 27 पहिलं पाठपूजन परेलमधलं, म्हणजे परेलच्या सम्राटचं पाठपूजनचा बॅनर लागलेलं आहे परेल वर्कशॉपच्या बाहेर. हे बघा एक्झॅक्ट. आणि आता इथून आपण आतमध्ये जाऊन बघूया अजून काय काय अपडेट आहे परेल वर्कशॉपची. तर मित्रांनो, जसंच आपण राईट साईडला येतो तिथे मोल्ड्स बिल्ड्स सर्व आणून ठेवलेले, मागच्या वेळी जसं आणून ठेवले तसे यावेळी पण. आता अजून काय अपडेट आहे बघूया मित्रांनो. पहिली ट्रॉली गणसंकुल नाही सॉरी कलागंध आर्ट्सची ती आणून ठेवली आपण. हे बघा मलाटचा राजा, ही पहिली ट्रॉली आहे कलागंध आर्ट्सची. आणि मित्रांनो, अशीच काय अपडेट आहे. समोर तर मंडळवाले सिद्धेशदाची बोलत आहेत. आपण पुढे जाऊन बघूया अजून काय आहे. तर हा आता मित्रांनो पुन्हा रिकामी होता जसं मागच्या. आणि ते नवीन पार्टचं काम चालू आहे मित्रांनो. जसं सांगितलं बघा, हा आता रिकामीच होता, आता नवीन पार्टचं काम चालू आहे. आणि मंडळ बोलत आहेत तिथे अजून सिद्धेशदाशी. हे बघा इथे पार्टचं काम चालू आहे, म्हणजे पार्ट असतं ना गणपतीच्या खालचा तो आहे. कोणत्या मंडळाचा पार्ट आहे बघूया चला मित्रांनो आपण. हा ना विक्रोळीचा महाराजा, हा विक्रोळीचा महाराजा. आणि मित्रांनो, समोरच पोहेकर आर्ट्स आहेत आपल्या, आणि तिथे पण एक लहान गणपती आहे बघा, पोहेकर आर्ट्स. आता आपण इथून थोडे जाऊन बघूया. बघा मित्रांनो, पोहेकर आर्ट्समध्ये आलेलो आहे आपण. इथेसुद्धा बघा पार्ट एक आहे. आणि समोरच गणपती जॉईनिंग करत आहेत, जॉईनिंगचं काम चालू आहे. आणि समोर गणपती एक छोटासा बसलेला आहे. आणि ह्याला काय सांगतात मित्रांनो, बोला आता बोलतात की काय अजून, हे तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि इथेसुद्धा पार्ट आणले आहेत 2-3. आणि समोर POP आहे. एवढीच अशी काय अपडेट आहे. आणि मित्रांनो, तो गणपती जे असतात ना घरगुती गणपती, त्याचे गाय आणून ठेवलेले आहेत समोर. गाय काय म्हणजे तिथे घरगुती गणपती सर्व बसतात. आता तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही येऊन घेऊ शकता परेल वर्कशॉपला. आणि समोरच ती ट्रॉली जशी तुम्हाला सांगितली मलाटचा राजाची आहे. आता पुढे जाऊन बघूया मित्रांनो अजून काय अपडेट आहे. इथली तर झाली, एवढीच अपडेट होती इथली. आता पुढे बघा, पुढचे सर्व काय खाईच आहेत, म्हणजे काय इतकं काही अपडेट नाही आहे, नॉर्मली अपडेटच आहे. की हे बघा सगळे गणपती जॉईनिंगचे काम चालू होते मित्रांनो. आता हे बघा गणपती जॉईनिंगचे पार्ट तिथे पण नॉर्मली प्रॉपर भरले गेलेले नाही, भरले. आता मागच्या पण जेव्हा मित्रांनो आले तर हा नंदी तसं होतं, म्हणजे जॉईनिंग करत होते. आता पण ही लोक जॉईनिंग करतात. आता ह्या साईडला आलेलं तिथे मित्रांनो तुम्हाला मागच्या वेळी दाखवले प्रभावल तर तेच आहेत, काय वेगळा नाही. ते सुद्धा जॉईनिंगचं काम आहे बघा. हनुमानजीचा प्रभाव, एक नॉर्मल प्रभाव जो होता तोच आहे. आणि हा मित्रांनो मला वाटतं ह्या वर्षी केपीचा होता, पण नाही हा वेगळा पण होता तरी निघाला आर्ट. तो कलाधिपती आर्ट्स आहेत ना, त्यांच्या ह्या वर्षी हा काय एक का दोन एक्झॅक्ट माहिती नाही. आणि हा समोरचं जसं तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं राजू शिंदेदाचा वर्कशॉप आहे. वर्कशॉप नाही बोलणार, राजू शिंदेदाचा आर्ट्स आहे. समोर गणपतीसाठी पण एक आहे. ह्या साईडला आलेले मित्र त्या साईडला चालू आहे. हे 2-3 गायचे रिकामी सिद्धेशदाचे. मला वाटतं KP दादाचा हाच वर्कशॉप असण्याचा चान्स आहे मित्रांनो जास्त करून. आता पुढे जाऊन बघूया अजून काय काय अपडेट आहे परेल वर्कशॉपला. तर चला. जी मगाशी ट्रॉली दाखवली तीच म्हणजे मलाडचा राजा गोरसवाडी. हे बघा याची ट्रॉली आहे, काल रात्री झालेली. तिथे मित्रांनो सगळे बोल्ड्स जसे ते सांगितले ते. आणि मूर्तिकारांशी बोलतोय दादा, सिद्धेशचा मूर्तिकारांशी बोलतोय, तिथलं काम चालू आहे. तर हीच होती काही अपडेट. आणि समोरच म्हणजे गेटच्या समोरच ईश्वर आर्ट्स त्यांचे घरगुती गणपतींसाठी परेल वर्कशॉपला आलेले आहेत. हे बघा सगळे गण करतोय ते सुद्धा. तुम्हाला जर घरगुती गणपती घ्यायचे असतील परेल वर्कशॉपमधून तर तुम्ही इथून घेऊ शकता. आणि अशीच काय अपडेट होती मित्रांनो परेल वर्कशॉपची. अजून काही नाही, इथून आपण जाऊ आता. तर आपण परेल वर्कशॉपचे इतक्या काय एक्झॅक्ट अपडेट देत नाही, कारण तीच सगळी गोष्टी आहे जे मागच्या संडेला होते. आपण अरुण दादा यांच्या वर्कशॉपला जाऊन तिथे काही नवीन अपडेट असतील ते देऊ. म्हणजे तिथे आपण गेलोच नाही अजूनपर्यंत, तिथले काही नवीन अपडेट्स असतील ते आपण देऊ. तिथे जे नॉर्मली मागच्या संडेला जे अपडेट होते तेच आहेत, अजून काही नवीन अपडेट तर भेटले नाही, तर तेच अपडेट देऊ आपण. चला. दिसत नाही नॉर्मली गणपतींचे मूल्स बनवायला सुरुवात केली आहे. तर मित्रांनो हे बघा परेल वर्कशॉपच्या बाजूलाच ईश्वर आर्ट्स म्हणून एक आहे, तिथे तुम्हाला घरगुती गणपती बघायला भेटतील. हे बघा असे लाईनशीर लागलेत. मित्रांनो हे बघा
तर नाही बघा, तुम्हाला लाईन वाईज दाखवतो मी. परेल वर्कशॉपचे जे घरगुती गणपती आहे ते आपल्याला शूट करायची परवानगी घेतली आपण. हे बघा किती मस्त फेस आहे मित्रांनो. एक गणपती मित्रांनो त्याचं प्लास्टिक उघडलेलं आहे, ते तुम्हाला दाखवतो कसा दिसतोय. चला मित्रांनो, हा बघा हा गणपती. नंतर मग मित्रांनो अजून एक गणपती, हा बघा. फेस बघा मित्रांनो किती क्यूट आहे गणपतीचा. हे बघा मित्रांनो, सिद्धिविनायकचा गणपती सुद्धा भेटेल तुम्हाला इथे. बघा चिंतामणीची सुद्धा मूर्ती येते, गोड अशी मागच्या वर्षीची. तर मित्रांनो आपला परेल वर्कशॉपचं शूटपर्यंत झालेलं आहे. आता आपण चाललो आहे अरुण दादाच्या वर्कशॉपला. तिथली अपडेट काढायला काय काय अपडेट आहे, कोणती ट्रॉली आले काय सर्व. आणि ह्याचे आज ना मित्रांनो, आज अरुण दादाचं म्हणजे त्याच्या वर्कशॉपचं भूमिपूजन आहे संध्याकाळी 5 वाजता. तुम्ही आला शूट करायला भेटणं मुश्किल आहे, कारण मला दुसऱ्या जागी पण जायचं आहे शूट करण्यासाठी. तर भेटलं तर आपण शूट करू. तर चला व्हिडिओ बघा. मित्रांनो आता आपण इथूनच अरुण दादाच्या वर्कशॉपला जाणार आहे. अरुण दादाचं वर्कशॉप मित्रांनो हे बघा ब्रिजच्या बाजूलाच आणि या पेट्रोल पंपच्या बाजूलाच. इथेच आहे अरुण दादा. इथून आतमध्ये गेला तर इथून परेल अरुण दादाचं वर्कशॉप आहे. त्या साईडला मित्रांनो परेल वर्कशॉप आहे, त्या साईडला गणसंकुल म्हणजे भारत माता साईडचा जी गेट आहे गणसंकुलची ती लागते. आणि ह्याच्यामध्येच अरुण दादानी वर्कशॉप आहे. तर चला आतमध्ये जाऊन बघूया आतमध्ये अपडेट काय काय. मित्रांनो बघा अरुण दादाचा बॅनर लागलेला आहे इथं. स्वराज्य लालबाग परल गणेश नगरी कृष्णा आर्ट्स मूर्तिकार अरुण दत्ते. या साईडून जायचं आहे आपण. तिथून समोरून एंट्री मारलेली. आता आपल्याला इथून जायचं आहे आतमध्ये. चला. तर मित्रांनो तुम्ही जर सीधा त्या गल्लीतनं आला तर तुम्हाला 2 रस्ते दिसतील, एक ह्या साईडला एक ह्या साईडला. या साईडला न जाता तुम्हाला ह्या साईडला यायचं आहे. चला. आणि मित्रांनो इथून सीधा येताना तो समोरच अरुण दादाचा वर्कशॉप. चला. तर मित्रांनो आपण आलेलो आहे अरुण दादाच्या वर्कशॉपला. हे बघा. आणि इथे एक स्पॉटसुद्धा आहे समोरच, कोणत्या हनुमाननगरचा सम्राट आहे बघा. वर्कशॉपच्या समोरच आहे मित्रांनो. आणि तिथे 3 ट्रॉले आहेत, 3 का 2 ट्रॉले आलेले आहेत. आणि एक मित्रांनो गणपती आहे सुबकाचा, तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन. चला मित्रांनो आपण आलेलो आहे. हे बघा जलस्नानं समर्पयामि प्रथमभ्यो नमो नमः श्रीविष्णुदेवताभ्यो नमो नमः शुभपुण्यायभ्यो नमो नमः जलस्नानं समर्पयामि. मित्रांनो पहिली स्टॉली मला अरुण दादाच्या वर्कशॉपमध्ये दिसली ती म्हणजे MM ग्रुप उल्हासनगर. आणि संपूर्ण मित्रांनो गणपतीचे मोल्ड्स आणून ठेवले अरुण दादाच्या समोर. बघा एक पार्ट आहे आणि इथे पूजा चालू आहे. आणि हे बघा मित्रांनो समोरच गणपतीला धोतर लेसवली जाते आणि समोरच पूजा पण चालू आहे. अरुण दादा पूजेला बसला आहे. भूमिपूजन असते ना वर्कशॉपची ती चालू आहे. आता आपण पुढे जाऊ, बघूया अजून काय काय. चला. इथे पण 2-3 ट्रॉली आहेत, त्या घेऊया आपण शूटला. चला. तर मित्रांनो मी बघा मलाबार हिलचा राजाच म्हणजे मलाबार हिलचा राजा. काल ह्याचा कालच ह्यांचं ट्रॉली पूजन झालं आहे म्हणजे 20 जूनला. आणि आज 21 जूनला ट्रॉली वर्कशॉपला आलेली आहे प्रॉपर. आणि ही चेंबूरचं चिंतामणी. आता पुढे जा. हे बघा मित्रांनो बादली ठेवलेली ती. आणि ही कोणती ट्रॉली आहे, कृष्णा सुदामा मित्र मंडळाचं नाव कळलेलं आहे पण एक्झॅक्ट माहिती नाही ट्रॉलीचं. सांताक्रूजचा राजा मित्रांनो, हा सांताक्रूजचा राजा. अशा 3 ट्रॉली लाईनीमध्ये लागल्या आहेत. समोर एक ट्रॉली आहे. आता बघा गणपती आहे. आणि मित्रांनो असा काही व्ह्यू आहे अरुण दादाच्या वर्कशॉपचा जे तुम्ही बघताय ते. हे बघा फुल पब्लिक आलेली आहे मित्रांनो आज भूमिपूजन असल्यामुळे. आपण अजून काय अपडेट आहे काय बघूया. चला मित्रांनो अजून जागा वाढवत आहेत ही लोक. आहे बघा आधीच एवढा मोठा वर्कशॉप आहे त्याच्यावरती अजून ही लोक गाळा वाढवत आहेत, पुढे घेत आहेत. आणि मित्रांनो इथे सुद्धा मोल्ड्स आणून ठेवले. आणि बाहेर ना ढोल पथक एक आहे का, ढोल पथक एक आहे जे वाजवणार आहे तिथे. आपण तेवढं थांबणार नाही, आपल्याला दुसरी जागी पण जायचं आहे म्हणजे ताडदेवला शूट करण्यासाठी. तर एवढं काय पण घेत नाही. तर एवढीच काय अपडेट होती मित्रांनो अरुण दत्ते दादाच्या वर्कशॉपची. आता पण इथून गणसंकुलला जाऊ. चला अपडेट मी ह्या व्हिडिओमध्ये देतो. चला. गणसंकुलला काही इतकी अपडेट नाही, ते सगळे रिकामीच आहेत जसं होतं मागच्या इथेच.
आणि समोर जे काय बनवत होते तेच हे बघा ते तेवढीच अपडेट आहे मित्रांनो. अजून आणि हे बघा इथे श्री गणेश चित्रशाळा अमृत आर्ट्स आणि इथे समोर बांधतायत अजून. एवढीच काय मित्रांनो अपडेट होती गणसंकुलची. अजून काय अपडेट तर नव्हती. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सुद्धा आपलं सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. चला.